तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मलाई कोफ्ता कसं बनवते. पण आज 3 कसे वाजले ते समजलंच नाही. हा झोपलो होतो नाही का मी. चला म्हणलं आता झोपीत दिवस नाही काढायचे, ड्युटीचा पण टाइम झालाय आपला. मग काय लगेच मी वर आलो किचन मध्ये एंट्री झाल्या म्हणलं आता कटिंग वगैरे पटापट बघून घ्यावा नाही का. कटिंग वगैरे बघितलं तर पुरी कटिंग तशीच बाकी होती बर का. घ्या म्हणलं पुरी फटाफट कटिंग वगैरे करून घेऊ. आणि कोथिंबीर पासून आपली कटिंग चालू झाली. लगेच मिरच्या वगैरे पण चॉपिंग करून घेतली. त्याच्यानंतर अद्रक वगैरे पण सापडा सूप करून टाकलं. आणि शेवटची कटिंग लसूण चॉप वगैरे पण करून घेतली. आणि आपली कटिंग पुरी रेडी वगैरे झाली होती. म्हणलं आता डोक्यालाही दुखायला, त्याच्यामुळे नाही का चहा वगैरे बनवून घेतली. आणि समजा स्टाफला पण दिली. आणि मी पण एक कप ओढून घेतलं. म्हणलं आता चहा घेतली तर 2 मिनिटं बसून घ्यावा नाही का. तेवढ्यातच एक व्हेज बिर्याणीची ऑर्डर आली होती. मग काय शेफनी पण लगेच एक व्हेज बिर्याणी मारून दिली. आणि आज मला वाटलं नव्हतं की एवढ्या पण ऑर्डर जात्यान, कारण की लई थंड होता आणि रूम वगैरे पण कमी होत्या नाही का आज. आणि त्याच्यानंतर एका मागे एक ऑर्डर येऊच लागल्या. ऑर्डर आल्याच्या नंतर आम्ही दम खातो काय, काम नाही आलं तरी चालतंय पण काम करावंच लागतं इथं. आणि मजा तर तेव्हा येते जेव्हा आम्हाला जास्त ऑर्डर वगैरे येत्या. आणि जर तुम्हाला काही बनवायला लावलं आणि जर तुम्ही मन लावून जर बनवलं तर लईच भारी वाटतं नाही का. तेवढं एक मलाई कोफ्ताची ऑर्डर आली होती. आणि याची जर पुरी रेसिपी जर पाहिजे असेल तर तुम्ही नाही का कमेंट वगैरे करा.